रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेलवडे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अश्विनी केतन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली। यापूर्वी उपसरपंच जाण्या आंब्यावीर यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर स्वखुशीने पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली। निवडीनंतर आयोजित कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेलवडे ग्रामपंचायतीत अनेक वर्षांपासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम असून सर्व सदस्यांना संधी देण्याची पद्धत जपली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। उच्च शिक्षित अश्विनी पाटील यांच्या निवडीचे उपस्थितांनी स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पंचायत बेलवडे येथे आज उपसरपंच म्हणून अश्विनी ताईंची बिनविरोध निवड झालेली आहे। त्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे हरिओम भाऊ आहेत, ललित शेट आहेत, आमचे संजय डंगर आहेत, सगळेच पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मंडळी जी बेलवडे ग्रामपंचायतीतील आमचे उपसभापती बाळाराम पाटील साहेब असतील, तशीच सारी ज्येष्ठ मंडळी यांनी साऱ्यांनी आशीर्वाद देऊन आज एकमुखाने अश्विनी ताईंची उपसरपंच म्हणून इथे निवड झालेली आहे। या ग्रामपंचायतीत आमचे हरेश भाई खूप चांगलं काम त्या आधी करता आहेत। त्यात आमचे उपसरपंच काय नाव त्यांचं जाण्यावीर हे सुद्धा चांगलं काम इथे करत होते आणि एकमुखाने अश्विनी ताईंची आज निवड झाली आहे। आज आपल्या सर्वांच्या वतीने अश्विनी ताईंना शुभेच्छा देते की तुम्ही असंच चांगलं काम या साऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने कराल अशा शुभेच्छा देते। आज ग्रुप ग्रामपंचायत बेलवडेच्या उपसरपंचपदी माझी बिनविरोध निवड झाली। त्याचं श्रेय मी आपल्या विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच, आदरणीय सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि तसेच माझे परिवाराची मंडळी यांना देते। खरं तर उपसरपंच हे पद नसून एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला साध्य करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आमचे सरपंच साहेब ज्या स्वेच्छेने ग्रामपंचायतीच्या विकासासाठी प्रयत्न करतात, त्या स्वेच्छेने मी पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। पुन्हा एकदा धन्यवाद देते की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवलात, त्या विश्वासाचं सार्थ करेन। आणि ताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करावं, घडवावं मला।